नमस्कार नमस्कार. काय म्हणतोय, बरं आहे का? तुमच्याकडेच आहे. काय जरा शर्ट पॅन्ट शिवायची होती बर आता दिवाळीसाठी. बर. तेव्हा त्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. बर आपल्या शर्ट पॅन्टला किती कपडा लागेल, शर्टला किती लागेल, पॅन्टला किती लागेल असं काय? बर का? शर्टला तुम्हाला 2.25 लागेल आणि पॅन्टला 21 लागेल. या व्यक्तीकडे कपडे शिवायला देता तुम्ही? या व्यक्तीकडेच का कपडे शिवायला देता? कारण हे माझे पहिल्यापासून दोस्त आहे आणि यांची कामाची पद्धत आणि कपडे शिवण्याची एक क्वालिटी, यांनी जर कपडा शिवलेला तुम्हाला परफेक्ट बसतो आणि ते कम्प्लीट मापामध्ये शिवतात आणि वेळेवर मला ते काम देतात, वेळेवर कपडे शिवून मला देतात. म्हणून मी बाकीच्या दुकानाकडे जात नाही. म्हणजे मेढा नगरीमध्ये अनेक अनेक दुकानं आहेत, पण तिथं जरा विलंब लागतो. अच्छा. आणि यांच्याकडे जर कपडे शिवायला दिली तर हे वेळेवर आपल्याला कपडे शिवून देतात. त्याच्यामुळं आणि पहिले हे जुने दोस्तच आहेत आपले. अच्छा. त्याच्यामुळं मी यांच्याकडेच पहिल्यापासून कपडे शिवून घेतो. हा हा. आणि यांची कामाची पद्धत चांगली आहे आणि वेळेवर कपडे देतात आणि कपडे सुद्धा त्यांनी शिवलेले कपडे बिन माप घेता सुद्धा परफेक्ट बसतात. म्हणजे हा यांचा व्यवसाय ज्यापासून करताय त्यापासून त्यांनी जी कपडे शिवतात ते अतिशय सुंदर पद्धतीने शिवतात. म्हणजे विदाऊट माप घेता तुमच्या अंगावरती बघून कपडे शिवली जातात. याला टेलरिंग म्हणलं जातं. हा अनुभव त्यांच्याकडे आहे म्हणून तुम्ही सातत्याने त्यांच्याकडे कपडे शिवायला देता. यांच्याकडे बरेच कस्टमर येतात आणि माझ्या डोळ्याच्या समोर कस्टमर येऊन यांच्याकडे कपडे शिवून जातात. कारण यांच्या कामाची क्वालिटी आणि जी पद्धत आहे ती आम्हाला फार आवडलेली आहे. म्हणून आम्ही यांच्याकडं कायम कपडे शिवायला यांच्याजवळच मी कपडे शिवून पाहिले अशी. बरं ठीक आहे. पण नमस्कार. मी तुम्हाला विचारतो, हा व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करताय? 25 वर्षापासून. पण 25 वर्षापासून तुम्ही या मेढा नगरीमध्ये व्यवसाय करताय, मग तुम्ही हे बाहेर व्यवसाय करण्याचं कारण काय? कारण म्हणाल तर काय झालंय, काम कंटिन्यू नसते, त्याच्यामुळे असं करावं लागतंय. काम कंटिन्यू नसतं? असतंय नसतंय असं. हा, म्हणजे तुमचं हातावरचं पोट आहे. हो. मग तुम्ही, माझी इच्छा आहे की तुम्ही एखादा व्यवसाय लोन का करत नाही? कसं आहे, कर्ज मला मुळात प्रकार आवडत नाही. कर्ज जे काय असेल ते आपलं स्वतःचे आहे. अच्छा. आणि मी जे करतोय त्याच्यात मला समाधान आहे. म्हणजे तुम्ही जे करताय त्यात तुम्ही समाधानी आहात. बरं, आपण हा धंदा करताय त्यामधून तुम्हाला इन्कम होते का? होती. जे अपेक्षित आहे ते होत आहे, पण ठीक आहे. ठीक आहे. मग हा व्यवसाय वाढवण्याची तुमची काही इच्छा आहे का? आहेच की. वाढवायचा व्यवसाय म्हणजे बघा, आता मी काय करतोय, जेंट्स सगळं शिवतो, सफारी पॅन्ट शर्ट सगळं शिवतो. अच्छा. आणि लेडीज जेंट्स अल्टर करतो. म्हणजे माझं असं नाही की मला नवीनच काम पाहिजे, जुनच पाहिजे, येईल ते काम करतो. अच्छा. आणि जर गिरायकाला माझ्याकडनं कापला सहित जरी शिलाई काम तर करतोच, पण कापड अधिक शिलाई असं जरी पाहिजे असेल तरी मी तसं पण ऍडजस्ट करतो. मग सफारी आणि तुम्ही सूटबूट शिवता, मग ते कुठे शिवता? सफारी बरं का, मेढ्यासारख्या ठिकाणी सफारी कुणीच शिवत नाही स्वतः. त्याचा कारागीर वेगळा असतो. अच्छा. त्याचे कारागीर सातारला असतो. जे आम्ही काय करतो, माप घेतो आणि पॅन्ट आपल्याकडे होते, सातारला कारागीर आहे, त्याच्याकडे सफारी बनवून येतो. म्हणजे तुम्ही गेली 25 वर्ष हा व्यवसाय? एक मिनिट, 25 वर्ष सांगतो तुम्ही. मी 18 वर्ष एका दुकानात काम केलंय. अच्छा. 18 वर्ष म्हणजे 2000 साली पहिल्यांदा मी क्लास केला. त्याच्यानंतर 2 वर्ष क्लास केला, मध्ये 1 वर्ष गॅप पडला. अच्छा. त्यानंतर 3 वर्षानंतर मी एका दुकानात म्हणजे क्लास झाल्यानंतर होतो. प्रॅक्टिस म्हणाल असेल आणि स्वतःच म्हणाल तर एक 8-10 वर्षापासून स्वतः करतो. स्वतः करता? हा, 8-10 वर्षापासून. पण ह्या लाईन मध्ये व्यवसाय असं 25 वर्षापासून आहे. अच्छा. म्हणजे 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हो. तिथून पुढे तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने कराल हो, अशी मित्र या नात्याने तुम्हाला शुभेच्छा देतो. 1 मिनिट. आणि तुम्हाला माझं मी सांगतो, म्हणजे आता हा मी असं बसतोय बरं का, म्हणजे बरेच गिऱ्हाईक मला असे की आपल्या ह्या बाहेरच्या ह्याच्यावर जातो. अच्छा. पण आपले खासियत ही आहे की आपण काम केल्यानंतर गिऱ्हाईक ज्यावेळेस स्वतःहून सांगतात
की तुम्ही केलेलं काम आपल्याला आवडतं. म्हणजे माझं एक हे आहे की ह्या शोवर माझं नाही काम. अच्छा, म्हणजे मराठीत असं म्हटलं जातं की दिसतं तसं नसतं. हा. मग दिसण्यावर जाऊ नका, असण्यावर जा. आणि दुसरं एक सांगतो, कामाच्या क्वालिटीवर जा. माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि माझं कामच माझी जाहिरात आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या कामावरतीच फोकस करताय आणि तुमचं कामच हे श्रेष्ठ ठरवताय. हो. म्हणजे माझं दुकान श्रेष्ठ नाही, माझं काम श्रेष्ठ आहे. यातून त्या कामाचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचतोय, म्हणून तुमच्याकडे गिराईक येत असतात, असं म्हणायचंय का तुम्हाला? बरोबर, ठीक आहे. एवढं आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.